आपण आता बॉडमासवर शिकणार आहोत. ठीक आहे, बॉडमास जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी, ब्रॅकेट ब्रॅकेट ओके एक मिनिट. ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. नवीन एक आलं आहे वर्नॅक्युलम म्हणून. तर काही नाही, एक दिलेलं जे गणित असतं त्याच्यावर कुठल्या तरी एका दोन संख्यांवर किंवा एका चिन्हाच्या आजूबाजूच्या ज्या संख्या आहेत ज्यांच्याला आपलं क्रिया करायची आहे ज्यांच्यामध्ये, त्यांच्यावर फक्त एक असा बार दिलेला असतो. त्याच्यावरचं गणित मी पुढे घेईलच. तर त्या बारपासून सुरुवात करायची असते, म्हणजे आधी त्या खालच्या संख्यांचे गणिती क्रिया करायची आणि मग पुढचं जसं कंचे भागू बेवा आहे तसं करायचं. ठीक आहे. सो आता आपण एक काम करूया, एक उदाहरण घेऊन बघू. ठीक आहे. याचे काही नियम असतात, म्हणजे आता उदाहरण लिहिताना मी तुम्हाला दाखवेल की काय नियम आहेत ते वगैरे. ठीक आहे. जर का गणित दिलेलं असेल आपल्याला 2 साईडला करून घ्या अजून याला, 2 अधिक 8 भागाकाराचं चिन्ह 3 वजा 3 गुणिले 5 भागिले 4. ठीक आहे. हे समजा अशी जर का संख्या दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर का ब्रॅकेट्स दिलेले असतील हे असे, कारण की आयोगाने अद्यापर्यंत प्रीमध्ये तर अशा टाईपचा क्वेश्चन नाही विचारलेला कधीच, पण कंबाईनच्या मेन्समध्ये आलेले आहेत असे क्वेश्चन्स, बघू शकता तुम्ही. ठीक आहे. कुठेही यूज होतात हे, फक्त गणिती क्रियांसाठी साधं चालू आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला एक काम करायचं आहे. सगळ्यात पहिले कंचे, आता इथं बघा हे क जे दिलेलं आहे, क आणि क वर एक अनुस्वार. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात पहिले त्यांचं म्हणणं काय, कंस सोडवायचा आहे. तर मग कुठला कंस, जो कंस सगळ्यात आतमध्ये असेल असावाला कंस. ठीक आहे. बरं ठीक आहे, आपण सगळ्यात आतवाला कंस म्हणजे आपण ह्या कंसाबद्दल बोलूयात सध्या. ओके. ह्या कंसामध्ये पण आता त्यांनी काय दिले, 3 वजा 3 गुणिले 5. बरोबर आहे. आता बघा ह्या पूर्ण ऑर्डरमध्ये सगळ्यात पहिले कोण येतंय, कंस आला. ठीक आहे, आपण कंसावर पोहोचलो. चाचीचे सध्या ते टॉपिक याच्यामध्ये नाही दिलेलं, ते गणिती क्रिया नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणून त्याला सोडून देऊ आपण सध्या. मग त्यांनी सांगितलं कंसामधला पहिले भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिले याचा गुणाकार करून घेऊया. ठीक आहे. 3 5 15 इथं दिसतंय आपल्याला. ठीक आहे. 3 5 15 आणि 3 मधनं ते 15 वजा करायचे, म्हणजे तो आपला कंस कंप्लीट सोडवून होईल. ठीक आहे. मग होईल किती ते वजा 12. राईट. परत भागाकाराचं चिन्ह, हे 4 इकडे, हे ते परत भागाकाराचं चिन्ह, आणि परत हा एक कंस राहिला आपला. हा एक कंस आपण सोडून घेतला. हे किती आलं, 10. बरोबर आहे. आता सगळे कंस सोडून झालेले आहेत. हा एक बाहेरचा कंस आहे, जो आता काय असला नसला फरक नाही पडत. ठीक आहे. कंस सगळे सोडून झालेले आहेत. आता फक्त भागाकाराच्या क्रिया आतमध्ये बाकी आहेत. ठीक आहे. आता काय करायचं, यांना सगळ्यात पहिले इकडनं डावीकडनं सोडवायला सुरुवात करायची. म्हणजे किती झाले हे, 10 छेद वजा 12 भागिले 4. बरोबर आहे. आता भागाकाराची क्रिया, ठीक आहे, ते नंतर तुम्हाला समजून सांगेल की भागाकाराच्या ठिकाणी गुणाकार झाल्यानंतर पलीकडचा जो हा अंक आहे याचा छेद बदलतो, म्हणजे उलटे होतं ते. ठीक आहे. ते नंतर समजून सांगेल तुम्हाला फ्रॅक्शनच्या वेळेस. पण सध्या आता याला काय होईल, 2 भाग दिला तर 5 आणि हे 6. बरोबर आहे. 5 छेद वजा 6 भागिले 4. बरोबर आहे. आता मी याला असं करू शकतो, भागाकाराच्या ठिकाणी गुणाकार केल्यानंतर हा जो 4 अंशामध्ये आहे याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 असतो. ठीक आहे. हे घातांक अपूर्णांकाचे आहेत, व्यवहारी अपूर्णांकाचे काही रूल्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये आहे. ते पुढे येणारच आहे तो टॉपिक, तेव्हा मी नीट समजून जाईल. फक्त आत्ता ऐकून घ्या
की अंश जेव्हा दिलेला असतो, एक नुसती एक संख्या दिलेली असते, त्याच्या छेदामध्ये नेहमी 1 हा असतो. ठीक आहे. आता आपण भागाकाराचं चिन्ह गुणाकारामध्ये कन्वर्ट केलं. आता ही जी संख्या आहे ही उलटी होते, म्हणजे कसं 1/4 होईल. ठीक आहे. म्हणजेच आता याचा आन्सर काय झालं, 5चा गुणाकार 1 सोबत तो आला 5, छेदस्थानामध्ये -24, sin 24. ठीक आहे. अशा टाईपचे गणित आहेत. त्याच्यानंतर आपण अजून एक गणित घेऊया. एक मिनिट. एकवीस गुणिले 4 भागिले 3 वजा 39 गुणिले 5 भागिले 13 सॉरी 11 गुणिले 4 भागिले 11. ठीक आहे. हे समजा जर का असं गणित असेल, आता याला आपण कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या ज्या ठिकाणी बेरीज किंवा वजाबाकी हे चिन्ह दिसत आहेत तिथं तिथं कंस पाडून घ्यायचा. ठीक आहे. मी कंसाला इथनं सुरुवात केली आणि मला दिसतं इथं गुणाकार आहे, हा भागाकार आहे, 3 आहे आणि मग वजाबाकी आहे, तर मी कंस इथे बंद करणार. ठीक आहे. वजाचे चिन्ह झालं, परत इथून कंस स्टार्ट केला, इथे इथे एक कंस पडणार, परत इथून झालं, इथे एक कंस पडणार. ठीक आहे. येतंय लक्षात. आता मी याला अजून सोयीस्कररित्या असं लिहू शकतो, 21 गुणिले 4/3 39 गुणिले 5/13 अधिक 11 गुणिले 4/11 असं लिहू शकतो. ठीक आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी भागाकाराचं मी त्याला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ठीक आहे. आता आपण भाग देऊ शकतो. 3 7 21, 13 भाग दिला, इथे 3 आलं, 11 11ला कट करून 1 आलं, म्हणजे आता किती झाले, 4 7 28 वजा 3 5 15 आणि 1 गुणिले 4 4. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय केलं, हे इथपर्यंत तर आपण एकदम सरळ याच्यामध्ये आणून ठेवलंय गणित, बरोबर आहे. आता 28 मधनं 15 गेले, उरले किती, 13 अधिक 4 म्हणजे 17. हे सगळे म्हणजेच कंचे भागुबेव, बॉडमास, पदावली, हे ह्या सगळ्यावरची ही गणितं अशी आहेत. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये अजून थोडेसे डिफिकल्ट लेवलचे गणितं बघू. दुसरी स्लाइड, मग दुसरं बघा. आता हे गणित आहे. ठीक आहे. याला आपल्याला थोडंसं झूम आउट करून घेऊ. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की 108 भागिले 36 ऑफ आहे. ऑफ म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला चे असं करू शकतो, चा ची चे असं काही पण. चा ची चे जेव्हा पण केव्हा गणितामध्ये येईल, ठीक आहे, तेव्हा गुणाकाराचं चिन्ह असं समजायचं. जर का असं असेल की 8च्या 1/3 पट, ठीक आहे, असं जर का असेल 8च्या 1/3 पट, ठीक आहे, तेव्हा आपण काय करायचं, चा ची चे चा असं कुठलंही काही जर का असं असेल तर त्याच्या जागी गुणाकार घ्यायचा, म्हणजे 1/3. ठीक आहे. अशा पद्धतीनं. तर आता आपण इथे आलंय, कंचे भागुबेव मधलं चे जे आहे ते इथं आपल्याला दिसते. ठीक आहे. मग 1/4 अधिक 2/5 गुणिले 3.1/4 असं एक गणित आहे. आपण सोडवायला घेऊया त्याला. ठीक आहे. सॉरी,
108 भागिले 36 चे 1/4 अधिक 2/5 गुणिले 3.1/4. ठीक आहे. आता आपण याला सगळ्यात पहिले काय कंस सोडवून घ्यायचा आहे. कंचे भागू बेमध्ये कंस सोडवायचा. कंस आपल्याला दिसतोय का नाहीये, मग आपल्याला काय दिसतंय, चे दिसते. ठीक आहे. इंग्लिशमध्ये असेल तर ऑफ दिसेल. राईट. आता 36 चे 1/4 म्हणजे बघा, हे पूर्ण मी तुमच्यासाठी फक्त लिहून देतोय, नाहीतर कसं होतं प्रत्येक ठिकाणी तिथल्या तिथे क्रिया करून मग एकदम आपल्याला कमी वेळामध्ये आन्सर काढायचं असतं. ठीक आहे. भागिले 36 चे 1/4. ठीक आहे. आणि रेस जशाला तसं. बरं, यालाही सोडून घेऊ आपण, असं नको सोडूया. ठीक आहे. 2/5 गुणिले, आता पूर्णांक छेद अपूर्णांक आहे. शाळेमध्ये आपण शिकलेलो, आपण काय करतो, ह्या दोघांचा गुणाकार आणि मग आलेल्या गुणाकाराची याच्यासोबत बेरीज अशी होते. बरोबर आहे. म्हणजे काय होईल, 3 चोक 12 अधिक 1 13 म्हणजे काय होईल, 13/4. बरोबर आहे. आता 108 भागिले यांची क्रिया काय होईल, 36 चे 1/4 म्हणजे किती, 9. बरोबर. प्लस 2.5 छेद 13/4. बरोबर आहे. आता भागाकार यांचा होऊ शकतो, किती येतो, 12 अधिक, आपण इथे एक क्रिया करून घेऊ शकतो एवढ्या याच्यामध्ये. ठीक आहे. हे यांचं 12 आलं, यांनी याला भाग दिला 2, म्हणजे आता किती होईल, 13चा गुणाकार ह्या इथं आलेल्या 1 सोबत, 5चा गुणाकार ह्या इथे आलेल्या 2 सोबत, म्हणजे किती, 13/10. बरोबर. आता यालाच परत म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. यालाच आपण असं लिहितो, 12/10. ठीक आहे. आता परत ह्या दोघांमध्ये गुणाकार होईल, त्याची बेरीज याच्यासोबत होईल, म्हणजे किती होतील, 12 गुणिले 10 120 आणि 13 133/10. ओके, असं असेल. मग अशी मी जसं तुम्हाला म्हणालो होतो की गणिताच्या क्रिया दिलेल्या असतात. आता याच्यामध्ये थोडेसे फ्रॅक्शन्स वगैरे म्हणजे घातांक वगैरे आलेले आहेत. ठीक आहे. आपण ते करून घेऊया आधी. आता आपल्याला काय करायचंय, जिथं आता पूर्ण याच्यामध्ये कंस नाहीये कुठेच. बरोबर आहे. चाचीचे नाहीये, आहेत तर फक्त भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी यांचे साइन आहेत. मग मी तुम्हाला काय सांगितलंय की ज्या ज्या ठिकाणी प्लस आणि मायनस असतील तिथपर्यंतचे कंस आपण स्वतः तयार करून घेऊ. मग आपण कंस कुठून तयार करायला सुरुवात इथनं केली, कंस एक इथे पाडला, मध्ये बेरजेचे चिन्ह, इथून एक कंस सुरू केला. एक मिनिट, इथं कंस सुरू नाही करता येणार आपल्याला, एक मिनिट. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एक कंस पाडला आपण, इथून ते इथपर्यंत, फक्त म्हणजे ज्यांच्यामध्ये गुणाकार आणि भागाकार अशा क्रिया होतील असे. ठीक आहे. आता ह्या कंसाचं उत्तर काय येईल, इथे 5 दुने 10 आणि 6 18. ठीक आहे. पण आपण लक्ष दिलं तर इथे 2नी 6ला भाग जाईल. ठीक आहे. 3 येतं इथे. आता किती येणार, 5 1 5 छेदात 9 प्लस 4/9 3/4 वजा, आता ह्या पूर्ण कंसामध्ये बघा जिथे जिथे शक्य होते तिथे तिथे आपण काटाकाटी वगैरे करू शकतो. हा कंस मी तुम्हाला इथे साईडला लिहून दाखवतो. 2/9 गुणिले 5/9 भागिले 2/9. ठीक आहे. मध्ये भागिलेचं चिन्ह आहे त्याच्यात. बरोबर आहे. मी काय म्हणालो की भागाकाराच्या ऐवजी जर का आपण गुणाकार केला तर हे जे काही नंतरची संख्या आहे त्याला आपण उलट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे छेद हा अंशाच्या जागी जाईल आणि अंश हा छेदाच्या जागी येईल. ओके. मग आता ते करून बघूया आपण.
गुणिले हा 9 जो छेदामध्ये आहे तो आपण इथे अंशामध्ये टाकू आणि 2 हा अंशामध्ये तो इथे छेदामध्ये येईल. बरोबर आहे. आता बघा काटाकाटी करता येते का आपल्याला. हा 9 ह्या 9ला कॅन्सल करेल, हा 2 ह्या 2ला कॅन्सल करेल, उरलं काय 5/9. 5/9. ठीक आहे. आता एवढंच उरलेलं आहे. ठीक आहे. थोडंसं गिचमिट झालं, समजायला थोडंसं अवघड जाईल ते. आता बघा आपल्याकडे आत्ता सध्या गणिती क्रिया काय उरलेली आहे आपल्याला. 5/9 अधिक 4/9 वजा 3/4 वजा 5/9. ज्या ज्यांचा छेद समान आहे आपण त्या सगळ्यांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो छेद समान ठेवून. ओके. आता म्हणजे हा 9 आणि हा 9 समान आहेत, त्यांच्या अंशाची बेरीज किंवा वजाबाकी रिलेटेड जे काही साईन असतील ते आपण करून घेऊ. ठीक आहे. 5 अधिक 4 9 वजा 5. ठीक आहे. आपण इथे हेही करू शकतो की हा वजा आणि हा वजा सेम आहे, इथे काहीच साईन नाही म्हणजे इथे प्लसचं साईन आहे. इथे प्लस 5/9 वजा 5/9 कॅन्सल होऊन जातील. उरलं काय मग फक्त 4/9 वजा 3/4. बरोबर आहे. आता छेद समान नाही आहे आपल्याकडे. करेक्ट आहे. छेद वेगवेगळा आहे. मग आपण काय करतो अशा वेळेस, एक तर यांचा तिरकस गुणाकार करतो किंवा मग छेदाचा लसावी घेतो. बरोबर आहे. लसावी मसावी टॉपिक हे पुढे आहेत, त्याच्यावरचे काही क्वेश्चन आहेत ते पण मी घेईलच. पण सध्या एकतर तुम्ही तिरकस गुणाकार, मी दोन्ही पद्धतींनी तुम्हाला दाखवतो ते की तिरकस गुणाकार आणि लसावी पद्धतीने कसं करायचं, ते दोन्हीचं उत्तर एकच येणार आहे, काही त्यामध्ये अवघड नाही. ठीक आहे. आता बघा याचा गुणाकार याच्यासोबत केला आपण, तिरकस गुणाकार, ह्या 4चा गुणाकार ह्या 4 सोबत किती आले, 4 चोक 16. बरोबर. नंतर ह्या 9चा गुणाकार ह्या 3 सोबत आणि मध्ये वजाचा साईन आहे, 9 त्रिक 27. खाली ह्या दोघांचा गुणाकार किती आले, 9 चोक 36. ओके. बर. आता जेव्हा मी तुम्हाला म्हणालो की छेद समान करून घेण्यासाठी तिरकस गुणाकार किंवा मग लसावी पद्धत येते, तर लसावी पद्धतीमध्ये मला असं वाटतं की इथं ते नाही जमणार, कारण की दोघांमध्ये असा कॉमन फॅक्टर काहीच नाही आहे. ज्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर असतात त्याच्यामध्ये ते करता येईल आपल्याला, पण सध्या इथे तिरकस गुणाकार करून आपण इथपर्यंत आलं. आता 16 वजा 27 म्हणजे किती झाली तिथे, वरचे 11/36. एक मिनिट. या पद्धतीने आपण गणित सॉल्व्ह केले. ठीक आहे. धन्यवाद.